मित्रांनो नमस्कार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे रायफल बैलाची मुलाखत. पडकेकरांचा रायफल आज बिंजोरचा गुलालाचा हकदार झालेला आहे. ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल, तर नक्की पहा ही व्हिडिओ. मित्रांनो आज आपण आलेले आहे स्वर्गीय बालूशेठ पाटील मऊ पनवेल यांच्या माध्यमातून आज भव्यदिव्य एक मैदान होतं आहे आणि तिथे आज एक प्रेक्षणीय बिंजोर लढत झाली. शिवा आणि वर्गाचा डॉन होता. तर आपल्या गाडीने विजय घेतलेला आहे. आपला रायफल आहे पडकेकरांचा आणि समाजसेवक तोडकर यांचा सुंदर होता. तर शेठ नमस्कार. नमस्कार. तर आज एक भव्यदिव्य एक मैदान झाला आणि तिथे एक मानाच्या मैदानामध्ये एक तुमच्या रायफलने आणि सुंदरनी एक विजय घेतलेला. आजचा म्हणजे नियोजन कशा प्रकारे केला होता? हो, आमचं रात्रीत नियोजन झालेला. आम्ही रात्री पायऱ्या करून आम्ही मैदानात आलेलो. आम्ही सकाळी नाव दिलेलं एक गोंड्यावर, आम्हाला जोर न झाला. आमच्या होत्या अर्धे गोंड्यावर नाव फिरवला. तर शेठ बघा ना, आज जी गाडी झाली एक मैत्रीपूर्वक झाली आणि गाडीला एक बोललं तर एक अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड लागला होता आणि चांगली गाडी पळाली. शेठ एक नंबर गाडी पळाली. 2-1 पळालं. अजून थोडी उजेरात पब्लिकमध्ये गाडी झाली असती तर अजून जोरात पळाली असती. थोडा अंधारात पळाली, लय स्पीड पळाली गाडी. तर ही गाडी मला वाटते एक चकड्याचा अंतर पडला असं म्हणजे हो, आपण पण बघितलं. हो, एक सेकंदाचा अंतर झाला. तर शेठ काय सांगाल? कारण की बघा ना, आज एक चांगला नियोजन केला आणि एक चांगला एक शर्यत केली आणि त्याच्यामध्ये एक मऊ मैदानावरती गुलालाचा हकदार तुम्ही झालेला आहे. काय आनंद आहे. मऊ पाटीला आम्ही ते इथं येतो तेव्हा 100% आम्ही विजयच असतं आमचा. कधीच इथनं परत गुलाल घेऊन गेलो नाही का, इथं आमचा गुलालच असतं. आणि रायफल बोलला तर आत्ताच्या घडीला एक बादशाह बोललं जातं, कारण की हल्ली खूप फॉर्ममध्ये आणि चांगले गुलाल घेतो दादा. हा गुलाल घेतच. आता आमचा मध्ये ते गुलाल पडला आणि आता परत आम्ही यश मिळवला. आणि दादा बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता मध्ये एक गुलाल पडला होता. तर काय कारण झालं होतं आणि काय प्रॉब्लेम आले होते तेव्हा? सुट्टीला आमचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. गाडीने झोला मारलेला, त्यामुळे आम्ही मार खाल्लेला तिथं. आणि कुठेतरी दादा बघा ना, एक गुलाल पडल्यानंतर थोडासा म्हणजे आपला चाहते वर्ग पण नाराज होत असतात आणि अशाने एक आपल्याला बघा गुलाल पण घ्यायचा असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुलाल पण प्राप्त केला जातात. आम्ही 100% आम्ही गुलालातच असतो. आम्ही गुलाल आमच्या हातातून नाही पडत. आमची फक्त त्या दिवशी गलतीमुळं आमचा गुलाल गेला. तर शेठ काय सांगाल? आज बघा ना, जो आपला उगवता सितारा महाकालला पण घेऊन आलं होतं. 2-2 नियोजन करायचं बोललं तर अवघडच असतं आणि अशाने महाकालला 1:30 वाजता मी खाली घेऊन गेलेलो. का समोरचा आला ना बनून त्याला मी रिटर्न घेऊन आलो. का याची शर्यत जमली रायफलची म्हणून मी त्याला रिटर्न घेऊन आलो, त्याला ठेवला इथं आणि याची शर्तीसाठी खाली गेलो. तर कुठे ना कुठे तुम्ही शर्यती नाही केली, पण बघा ना ते तुम्ही रिटर्न आले पण एक मोठा एक छानपैकी तुम्हाला गुलाल म्हणजे दिला. 100% याचे पावलावर पाऊल ठेवून 100% तो आमचं नाव करणार. तर दादा बघा, तुमची पाहणी कधीच म्हणजे खराब जात नाही आणि तुम्ही एक वासरू उतरवता ते टॉपच उतरवता आणि चांगलं म्हणजे हे करतात म्हणजे आता शर्ती. तुम्हीच आमची मुलाखत घेतली तर 2 गुलाल त्याचं झालं आणल्यापासून आणि आता आज तिसरा होता, पण काय कारणास्तव कॅन्सल झाली शर्यत. याची जमली, आम्ही लांब होतो, कंटाळला वासरू बनवून त्याला रिटर्न घेऊन आलो. तर शेठ काय सांगाल? कारण बघा ना, आपला जो मागे मथुर सोबत आपला रायफल पळत होता आणि कुठेतरी एक आपल्या मथुरची पण चांगला नंदी आणि कुठेतरी आपल्या रायफलची पण चर्चा त्याच्या मुलात झाली होती. म्हणजे कधी नियोजन मध्ये दिसणार म्हणजे दिसणार 100% दिसणार. तर आता मध्ये तर आपण पळूच कधीतरी 100% दिसणार. तर येणारे आता खूप छानपैकी मैदान येऊन पडलेले आहेत. म्हणजे असं आपल्या स्वर्गीय पंढरीनाथ फडके दादा सरकार यांचा मैदान पण येत आहे. त्याच्यामध्ये कसं काय नियोजन येणार असेल, कसं असेल? 100% तिथं महाकाल आणि योग घेऊन येणार 100%. तर दादा अशाने बघा ना, रायफल आता जेव्हा जेव्हा निघतं तेव्हा म्हणजे तुमचा म्हणजे खूप सारा म्हणजे गावाचा पाठिंबा वगैरे असतं, म्हणजे चाहत्यांचा पाठिंबा असतं. काय सांगाल दादा? सगळे आमची मुलं सगळे आम्ही एकत्रित असतात. सगळी मुलं तर महाकालला आणलं तरी सगळी असतात, याला आणलं तरी सगळी. अजून घरी 2 बैल आहेत का आम्ही ते सगळी एकत्रित असतात सगळी. आमचं काय नियोजन करायचं असलं तरी आमचा मनीष सगळा करतं. रात्री आम्हाला सगळं सांगतं का असं असं करायचं, उद्या सकाळी रेडी राहा, आपल्याला जायचं इतके वाजता. तर आज दादा जी गाडी हाकलली त्या ड्रायव्हर विषयी काय बोलाल तुम्ही? सुरत ड्रायव्हर होता गोरप्याचा. एक अलीच्या घडीला म्हणजे एकदम फॉर्म मध्ये ड्रायव्हर आहे आणि हो. चांगली गाडी हाकलतं म्हणजे ड्रायव्हर फ्रॉम आताच्या गाडीला तो 1 नंबरला आहे. तो आहे पंकज आहे, ते फॉर्मला कुणाल ड्रायव्हर आहे. तर दादा काय सांगाल अजून म्हणजे पोरांविषयी तुमच्या?
पोरं सगळी आम्ही एकत्रच असतात. किती काय झालं तरी कुठंच जायत नाही, सगळी एकत्रच. तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की जास्त वेळ नाही घेत आणि तुम्ही मला एक बाईट दिली त्याबद्दल धन्यवाद.